नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय संभाव्य अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत. आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 16 आहे. कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका आहे तर मराठी व्याकरणाची आहे. ही प्रश्नपत्रिका आपण कशाच्या धर्तीवर बनवली तर आतापर्यंत झालेल्या ज्या काही महा TETच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सगळ्या प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणावर आधारित अशी आपण प्रश्नपत्रिका बनवलेली आहे. म्हणून ही तुमचा पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, दोन्ही पेपरसाठी काय असणार आहे, अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नपत्रिका असणार. ठीक आहे, मग या ठिकाणी बघूया आपला पहिला प्रश्न काय बघा. ऐ आणि औ या वर्णांना व्याकरणामध्ये काय म्हणतात. मग ऐ आणि औ या वर्णांना व्याकरणामध्ये काय म्हणतात तर यांना संयुक्त स्वर म्हणतात. हे काय आहेत, स्वर आहेत. आणि स्वरामध्ये कोणते स्वर आहेत तर हे संयुक्त स्वर आहेत. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे. मग संयुक्त स्वर एकूण किती आहेत मराठी व्याकरणामध्ये किंवा मराठी वर्णमालेमध्ये तर एकूण 4 संयुक्त स्वर आहेत. कोणते 4 आहेत पहा, ए ऐ ओ आणि औ हे 4 काय आहेत, संयुक्त स्वर आहेत. खूप महत्त्वाचं आहे. संयुक्त स्वरावरती आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार या ठिकाणी म्हणजे स्वराच्या प्रकारावरती वारंवार या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. बाकीचे पर्याय बघा, महाप्राण वर्ण. मग मुख्य महाप्राण वर्ण कोणता आहे तर तो ह आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अर्धस्वर कोणते आहेत तर य र ल व. ठीक आहे, या ठिकाणी पहा य र ल व हे काय आहेत, अर्धस्वर आहेत. आणि चौथा ऑप्शन आपल्याला स्वरादी. मग अम आणि आहा हे काय आहेत, स्वरादी आहेत. यांनाच आपण काय म्हणतो, अम म्हणजे अनुस्वार आणि आहा म्हणजे काय, विसर्ग. म्हणजे अनुस्वार आणि विसर्ग हे दोन काय आहेत, स्वरादी आहेत. य र ल व हे अर्धस्वर आहेत. म्हणजे हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण वर्णमालेवरती आपल्याला पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, 1 ते 2 प्रश्न 100% त्या ठिकाणी काय केले जातात, विचारले जातात. ठीक आहे, पुढे जाऊया आपल्या प्रश्न क्रमांक 2 कडे. काय विचारले बघा या ठिकाणी, भुर्जित या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता. आता या ठिकाणी एक शब्द दिला आपल्याला, तो म्हणजे भुर्जित, आणि विचारले की या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता आहे. आता संधी विग्रहावरती सुद्धा आपल्याला खूप सारे प्रश्न विचारले जातात. मग भू ऊर्जित या शब्दाचा योग्य संधी विग्रह काय आहे तर भू अधिक ऊर्जित हा या ठिकाणी योग्य संधी विग्रह आहे. त्याच्यानंतर हा कोणत्या प्रकारची संधी आहे हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग ही कोणती संधी आहे तर स्वर संधी आहे. स्वर संधीमध्ये सुद्धा कोणत्या प्रकारची स्वर संधी आहे तर ही सजातीय स्वर संधी आहे. म्हणजे या ठिकाणी काय झाले पहा, एकाच वर्गामधले 2 स्वर एकत्र आलेत. कोणते आलेत पहा, भू मध्ये कोणता स्वर आहे, उ आहे. आणि या ऊर्जित मध्ये कोणता आहे, उ आहे. म्हणून या ठिकाणी काय आहे, सजातीय स्वर संधी आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 3. तुला पाहताच माझी खात्री पटली या वाक्याचा प्रकार ओळखा. आता इथं आपल्याला काय दिलं, एक वाक्य दिलंय आणि त्या वाक्याचा प्रकार या ठिकाणी काय सांगितलं, आपल्याला ओळखायला सांगितलंय. मग वाक्य काय आहे, तुला पाहताच माझी खात्री पटली. मग मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, केवल वाक्य आणि नकारार्थी वाक्य. मग या ठिकाणी हे कोणतं वाक्य आहे तर केवल वाक्य आहे. मग केवल वाक्य म्हणजे काय पहा, तर ज्या वाक्यात एकच उद्देश असतो आणि एकच विधेय असते त्याला काय म्हणतात, त्याला केवल वाक्य म्हणतात. केवल वाक्यालाच काय म्हणतात तर त्याला शुद्ध वाक्य असं सुद्धा म्हणतात. मग या वाक्यामध्ये बघा, केवल वाक्यामध्ये कोणतंही काय उभयान्वयी अव्यय नसते. ठीक आहे, केवल वाक्यामध्ये काय असतं, एकच वाक्य असतं, एकच कर्ता असतो आणि एकच क्रियापद असतं. उद्देश म्हणजे कोण तर उद्देश म्हणजेच कर्ता, लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. विधेय म्हणजेच कोण तर विधेय म्हणजेच क्रियापद, हे पण महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. मग केवल वाक्यामध्ये काय असतो, एकच कर्ता असतो आणि एकच क्रियापद असते. मिश्र वाक्यामध्ये काय असतंय तर या ठिकाणी 2 वाक्य एकमेकाला जोडलेले असतात. आणि हे कशाने जोडलेले असतात तर हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात. संयुक्त वाक्यामध्ये काय असतंय, या ठिकाणी सुद्धा 2 वाक्य जोडलेले असतात. पण 2 कसे वाक्य असतात हे तर दोन्ही प्रधान वाक्य असतात. म्हणजेच 2 केवल वाक्य या ठिकाणी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडल्यास काय होतंय, संयुक्त वाक्य तयार होतंय. मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्यामध्ये काय फरक आहे तर या ठिकाणी बघा, हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं वाक्य काय असतंय, संयुक्त वाक्य असतंय. आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं वाक्य काय असतंय, मिश्र वाक्य असते. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर नकारार्थी वाक्य म्हणजे काय असतंय तर वाक्यामध्ये कुठेतरी नकार दिलेला असतो, नकार असतो, म्हणून हे काय असतंय, नकारार्थी वाक्य असते. ठीक आहे, पुढे जाऊया पर्याय प्रश्न क्रमांक 4 कडे पहा. सत्य सांगूनही त्याचे तोंड काळे झाले या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. आता काय सांगितलं, वाक्यातील आपल्याला शब्दशक्ती ओळखायला सांगितले. बघा बरं का, बाकीच्या परीक्षेमध्ये शब्दशक्ती असेल किंवा रस असेल याच्यावरती प्रश्न विचारले जात नाहीत.
परंतु आपल्या TETचा जर मागच्या प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न पाहिला तर या ठिकाणी आपल्याला शब्दशक्ती किंवा रस याच्यावरती एक प्रश्न 100% परीक्षेमध्ये विचारला जातो. मग सांगितलंय काय, सत्य सांगूनही त्याचे तोंड काळे झाले आणि या वाक्यामधील शब्दशक्ती ओळखायला सांगितली. मग या वाक्यामध्ये कोणती शब्दशक्ती आहे, अभिधा आहे, लक्षण आहे की व्यंजन आहे, तर या ठिकाणी लक्षणा ही शब्दशक्ती आहे. कोणती आहे तर लक्षण आहे. मग तुम्हाला लक्षणा ही शब्दशक्ती कशी आहे तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला मी सगळ्या शब्दशक्ती काय करतो एका झटक्यात सांगतो तुम्हाला, जेणेकरून परीक्षेमध्ये याच्यावरती तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही. एवढं जर तुम्ही क्लिअर केलं तर तुमचा 1 मार्क परफेक्ट होईल. मग मराठीमध्ये एकूण शब्दशक्ती किती आहेत तर त्या 3 आहेत. मग त्या 3 शब्दशक्ती कोणत्या आहेत तर पहिली आहे अभिधा, दुसरी आहे लक्षणा आणि तिसरी आहे व्यंजना. अभिधावरून कोणता अर्थ निघतो तर अभिधावरून वाच्यार्थ निघतो. लक्षणावरून कोणता अर्थ निघतो तर याच्यावरून लक्षार्थ निघतो आणि व्यंजनावरून कोणता अर्थ निघतो तर व्यंगार्थ निघतो. हे पण लक्षात ठेवायचा, कोणत्या शब्दशक्तीवरून कोणता अर्थ निघतो याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. मग अभिधा म्हणजे काय तर वाच्यार्थ म्हणजेच काय, सरळ सरळ अर्थ. जेव्हा आपण शब्दाचा मूळ किंवा शब्दशः अर्थ घेतो तेव्हा काय असतंय अभिधा असते. जेव्हा आपण शब्दाचा काय सरळ सरळ अर्थ घेतला तर काय असते, कोणती विभक्ती असते, अभिधा विभक्ती असते. मग उदाहरण बघा, आम्ही गहू खातो. मग याचा अर्थ काय होतो, डायरेक्ट गहू खातो. मग बघा, जर याचा अर्थ डायरेक्ट घेतला की गव्हाचे दाणे खातो असा सरळ सरळ जर घेतला तर काय होईल, अभिधा होईल. बघा बरं का, आम्ही गहू खातो याचा जर सरळ सरळ अर्थ काय घेतला की आपण डायरेक्ट गहू खातो की नाही, कधी कधी दळण करताना आपण 2-3 गहू उचलतो डायरेक्ट तोंडात खातो, असा याचा अर्थ होतो. आम्ही चपात्या करून गहू खातो असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणजेच अभिधा म्हणजे काय वाच्यार्थ, वाच्यार्थ म्हणजेच काय सरळ सरळ जो अर्थ आहे तोच अर्थ घ्यायचा, तर काय होतोय अभिधा होतोय. मग आपल्या वरच्या उदाहरणामध्ये तोंड काळे करणे याचा जर अर्थ असा घेतला असता की तोंडाला कलर लावला काळ्या रंगाचा किंवा शाई लावली तर काय आलं असतं त्या ठिकाणी अभिधा आलं असतं. लक्षणा म्हणजे काय तर लक्षणामध्ये लक्षात अर्थ आणि याच्यामध्ये काय केलं असते पहा, मूळ अर्थाला बाधा आणलेली असते. मग बघा, जेव्हा मूळ अर्थ घेणे अशक्य असते आणि त्यावरून सुसंगत असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो त्याला काय म्हणतो आपण, लक्षणा म्हणतो. मग बघा, आम्ही बाजरी खातो. आता पहिल्या वाक्यामध्ये काय होतं, आम्ही गहू खातो म्हणजे डायरेक्ट गहू घेऊन खातो. आता या वाक्यामध्ये आम्ही बाजरी खातो म्हणजे आपण याचा अर्थ डायरेक्ट बाजरी घेऊन न खाता याचा अर्थ काय घेतला आपण तर बाजरीची भाकरी खातो. जर असा अर्थ घेतला तर त्या ठिकाणी काय होईल, लक्षणा होईल. वरच्या या वाक्यामध्ये सुद्धा आम्ही गहू खातो याचा अर्थ जर असा घेतला तर आम्ही गव्हाची चपाती खातो असा जर याचा अर्थ आपण घेतला. बरेच जण म्हणतात की नाही बाई आम्ही ज्वारीच खातो, आम्ही बाजरीच खातो, नाही आम्ही गहूच खातो. मग त्या ठिकाणी आपण कोणता अर्थ घेत असतो तर त्या ठिकाणी आपण लक्षणा घेत असतो. आम्ही गहू खातो म्हणजे गव्हाच्या चपात्या पोळ्या करून खातो, डायरेक्ट गहू घेऊन खात नाही आपण मुठमुठ. ठीक आहे, लक्षात घ्या. मग जर जशाचा तसा अर्थ घेतला तर अभिधा असते आणि त्या जशाच तसा अर्थ डावलून जर दुसरा त्याचा सुसंगत अर्थ घेतला तर त्या ठिकाणी काय असतं, लक्षणा असतं. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि व्यंजना कधी असते तर व्यंजनेचा व्यंगार्थ असतो आणि याच्यामध्ये लपलेला अर्थ असतो. म्हणजे पहा, मूळ अर्थाला बाधा न आणता जेव्हा त्यातून दुसरा लपलेला किंवा उपरोधिक अर्थ सूचित होतो तेव्हा काय आपण व्यंजना होते किंवा व्यंगार्थ होतो. ठीक आहे. इथं फरक काय बघा, लक्षार्थमध्ये मूळ अर्थाला बाधा आणली जाते आणि व्यंगार्थमध्ये म्हणजे व्यंजनामध्ये मूळ अर्थाला बाधा आणली जात नाही. मूळ अर्थ पण काय होतो तसंच राहतो पण बाकीचे अर्थ बदलतात. मग बघा, उदाहरण समजा काय आहे, 5 वाजले. काय उदाहरण आहे, 5 वाजले. पण बघा आता 5 वाजले हा त्याचा काय झाला, मूळ अर्थ झाला. पण याच्यावरून आपण अर्थ काय घेतला, 5 वाजले म्हणजे शाळा सोडण्याची वेळ झाली, आपली शाळा सुटली असा जर आपण अर्थ घेतला तर काय होईल, व्यंजना होईल. आणि याचे अर्थ काय असतात प्रत्येकासाठी वेगवेगळे असतात. तर समजा ज्या शेतामध्ये कामावरती गेलेल्या बाया आहेत त्यांच्यासाठी काय आहे, 5 वाजले म्हणजे काय झाली, कामावरून सुट्टीची वेळ झाली. एखादी गृहिणी असेल घरामध्ये दिवसभर बसून असेल तर तिचं ठरलेलं असतं 5 वाजता नियमितपणे चहा घ्यायचा, तर तिच्यासाठी 5 वाजले म्हणजे काय झालं, चहा घेण्याची वेळ झाली. म्हणजे असे वेगवेगळे काय असतात, प्रत्येक व्यक्ती ज्याच्या त्याच्या सोयीनुसार काय त्याचा वेगळा अर्थ घेऊ शकतो. त्यावेळेस काय होतो, व्यंजना हा प्रकार होतो. ठीक आहे. मग हे अभिधा, लक्षणा आणि व्यंजना लक्षात ठेवायचं. याच्या बाहेर तुम्हाला जाणार नाही प्रश्न, फक्त तुम्ही अर्थ लक्षात ठेवायचे. ठीक आहे. पुढे जाऊया 5 नंबर, मराठी भाषेचे प्रांतिक घराणे किंवा आधुनिक मराठी कवितेचे जनक. खूप महत्वाचं आहे, आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते. मग या ठिकाणी आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाला ओळखतात तर ते केशवसूत यांना ओळखतात. मग केशवसूत यांचं पूर्ण नाव काय आहे याच्यावरती पण आपल्याला वारंवार प्रश्न विचारलाय. मग त्यांचं पूर्ण नाव काय आहे तर ते आहे कृष्णाजी केशव दामले. काय आहे, कृष्णाजी केशव दामले हे केशवसूत यांचं पूर्ण नाव आहे आणि त्यांना काय म्हणतात, आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणतात. त्याचबरोबर
मराठी भाषेचे प्रांतिक घराणे सुद्धा त्यांनाच म्हणलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा बाकीचे पर्याय आहेत आपल्याला इथं. बालकवी आहे. मग बालकवी कोणाला म्हणतात हाही प्रश्न आपल्याला वारंवार विचारलेला आहे. मग बालकवी म्हणजे कोण, तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना काय म्हणतो आपण, बालकवी म्हणतो. आणि त्यांनाच अजून एक नाव आहे ते म्हणजे निसर्ग कवी. बघा त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनाच काय म्हणतो आपण, बालकवी पण म्हणतो आणि त्यांनाच काय म्हणतो, निसर्ग कवी पण म्हणतो. या ठिकाणी आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये या बालकवीवरती विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा कुसुमाग्रज पर्याय आहे आपल्याला तिसरा. कुसुमाग्रज यांना आपण काय म्हणतो, म्हणजे त्यांचं मूळ नाव काय आहे, तर ते वि.वा. शिरवाडकर आहे. म्हणजे वि.वा. शिरवाडकरांचं टोपण नाव काय आहे, तर ते कुसुमाग्रज आहे. त्याच्यानंतर बघा या वि.वा. शिरवाडकरांचा म्हणजेच कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आपण काय करतो, मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. मग मराठी भाषा गौरव दिन कधी असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण तरी एकदा सांगतो कधी असतो, 27 फेब्रुवारी हा दिवस काय केला जातो, मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर ना.द. महानोर यांना सुद्धा काय म्हणतात, तर यांना सुद्धा निसर्ग कवी म्हणतात किंवा निसर्ग आणि रानावनातील कवी असं कोणाला म्हणतात, तर ते ना.द. महानोर यांना म्हणतात. ठीक आहे. खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढे जाऊया 6 नंबर. आजीने नातवाला गोष्ट सांगितली या वाक्यातील मुख्य कर्म कोणतं. आता एक वाक्य दिले आपल्याला आणि त्या वाक्यामधलं काय सांगितलं आपल्याला, मुख्य कर्म कोणतं असं आपल्याला ओळखायला सांगितलंय. मग आता बघा या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे, सांगितली क्रियापद आहे. मग या क्रियापदाचा मूळ धातू कोणता आहे, सांग आहे. मग सांगणारे कोण असं जर आपण क्रियापदाला प्रश्न विचारला तर काय उत्तर येतंय, सांगणारे कोण आहे, आजी आहे. मग आजी कोण झाली या वाक्याचा, कर्ता झाली. बरोबर. क्रियापद कोण आहे, सांगितली हे या वाक्यामधलं काय आहे, क्रियापद आहे. कारण कधी कधी आपल्याला क्रियापद ओळखायला पण सांगितलं जातं, कधी कधी कर्ता ओळखायला पण सांगितलं जातं. मग आजीने सांगण्याची गोष्ट कोणावर घडली, तर नातवावरती पण क्रिया घडली आणि गोष्टीवरती पण घडली. म्हणजे या वाक्यामध्ये काय आहेत, नातवाला आणि गोष्ट हे दोन काय आहेत या वाक्यामध्ये, कर्म आहेत. मग हे दोन कर्म आलेत म्हटल्यावर सांगितले हे क्रियापद कोणतं क्रियापद आहे, तर ते द्विकर्मक क्रियापद आहे. पण आता आपल्याला काय ओळखायला सांगितलंय, तर या वाक्यातलं मुख्य कर्म कोणतं आहे. मग या ठिकाणी मुख्य कर्म कोणतं आहे मित्रांनो, तर गोष्ट हे मुख्य कर्म आहे. मग तुम्हाला सिंपल गोष्ट सांगतो मी. बघा द्विकर्मक वाक्यात, द्विकर्मक वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यामध्ये दोन कर्म आले असतील त्या वाक्यामध्ये पहा प्रत्यक्ष वस्तुवाचक, कोणतं वस्तुवाचक असणारं पद म्हणजेच काय, वस्तुवाचक असणारा शब्द हे काय असतो, मुख्य कर्म असतो. मुख्य कर्मालाच काय म्हणतो आपण, त्यालाच आपण प्रत्यक्ष कर्म असं सुद्धा म्हणतो. मुख्य कर्मालाच काय म्हणतात, तर त्यालाच प्रत्यक्ष कर्म असं सुद्धा म्हणतात. आणि नातवाला हे काय आहे, तर नातवाला हे अप्रत्यक्ष कर्म आहे. कोणतं कर्म आहे, अप्रत्यक्ष कर्म आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा अप्रत्यक्ष कर्म हे काय असते पहा, तर हे प्राणीवाचक असते. काय, प्राणीवाचक पद असून ते काय आहे, अप्रत्यक्ष कर्म आहे. आणि अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती किती असते, तर अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती चतुर्थी असते. ठीक आहे. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. आणि सांगितले हे तर या वाक्यामध्ये क्रियापद आहे. सांगितलं हे कोणतं क्रियापद आहे, तर ते द्विकर्मक क्रियापद आहे. हे पण लक्षात ठेवायचं. म्हणजे एका वाक्यावरून आपले कमीत कमी 5-6 प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय करू शकतात, सहज विचारू शकतात. पुढे जाऊया. एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण महा टी.ई.टी. परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही महा टी.ई.टीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आतापर्यंत झालेल्या महा टी.ई.टीच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि या सर्व प्रश्नपत्रिका कशा भेटतील तुम्हाला, तर त्या उत्तरासहित भेटतील. म्हणजेच उत्तर सूची सहित भेटतील. खूप महत्त्वाचे असणार आहेत. कारण तुम्ही जर प्रश्नपत्रिका पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न हा जसा मागच्या वर्षी असतो तसाच पुढच्या वर्षी असतो. म्हणजे ज्या पद्धतीचे प्रश्न किंवा जे प्रश्न इथून मागे विचारले तेच प्रश्न आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा विचारले जातात. म्हणून आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवणं खूप महत्त्वाचं आहे. मग ह्या कधीपासून झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत, तर 2013 पासून आतापर्यंत झालेल्या. कोणत्या पेपरच्या आहेत, तर या ठिकाणी तुम्हाला पेपर 1च्या पण प्रश्नपत्रिका भेटतील आणि पेपर 2च्या पण प्रश्नपत्रिका भेटतील. त्याचबरोबर या ठिकाणी आपण तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स देतोय. मग या नोट्समध्ये कोणकोणते विषय असतील पहा, मराठी असेल, हिंदी असेल, ज्यांचा इंग्रजी विषय असेल त्यांच्यासाठी इंग्रजी असेल, ज्यांचं मानसशास्त्र तर कंपल्सरी आहे, मग मानसशास्त्र आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, गणित आहे, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट नोट्स आहेत. त्याचबरोबर जे आपले शालेय पुस्तक आहेत इयत्ता 4थी पासून इयत्ता 8वी पर्यंतचे, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग त्याच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स या ठिकाणी आहेत.
मग त्यामध्ये 4थी ते 8वीचा इतिहास असेल, 4थी ते 8वीचा भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी काय केल्या जातील, दिल्या जातील. ठीक आहे. आता बरेच जण म्हणतात सर दिवस थोडे राहिले. आता तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, आपल्या मानसशास्त्राच्या नोट्स एवढ्या डिटेल्स आहेत. किती पानाच्या नोट्स आहेत? 70 पानाच्या नोट्स आहेत. मग 70 पानं वाचण्यासाठी तुम्हाला काय होतं, 2 ते 3 तास काय होतंय, भरपूर होतात. म्हणजे अगदी परीक्षेच्या शेवटच्या दिवशी जर तुम्ही घेतल्या तरी तुम्ही 70 पानं वाचू शकता, पेपरला जाता जाता वाचू शकता. आणि हे जर 70 पानं वाचले तर तुम्हाला मानसशास्त्राचे 30 पैकी कमीत कमी काय होणार, 25 प्रश्न हे आपल्या नोट्समधूनच विचारले जाणार. एवढ्या डिटेल्स नोट्स आहेत. ठीक आहे. मग याची किंमत किती मित्रांनो, तर 200 रुपये किंमत आहे. पण त्यामध्ये सुद्धा आपली ऑफर चालू आहे. मग ऑफरनुसार जर तुम्ही आज आपल्या नोट्स घेतल्या तर त्या तुम्हाला फक्त आणि फक्त 139 रुपयाला भेटतील. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. आपला व्हॉट्सअप नंबर आहे पहा, 77 75 88 12 88. या नंबरवरती काय मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा, असं तुम्हाला मेसेज करायचा आहे. मग त्यानंतर तुम्हाला स्कॅनर पाठवलं जाईल. त्या स्कॅनरवरती तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त 139 रुपये तुम्हाला त्यावरती पे करायचे. किंवा ज्यांना स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाहीत त्यांनी डायरेक्ट गुगल पे फोनपे केलं तरी चालेल. गुगल पे फोनपेचा नंबर कोणता आहे आपला, 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोनपे नंबर आहे. मग त्या नंबरवरती 139 रुपये पाठवा किंवा स्कॅनरवरती पाठवा. पैसे पाठवल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे मित्रांनो, मला व्हॉट्सअपला टाकायचा आहे. व्हॉट्सअप नंबर कोणता आहे आपला, 77 75 88 12 88 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. त्याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवा. स्क्रीनशॉट पाठवल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल PDF फाईलच्या स्वरूपामध्ये काय केलं जाईल, व्हॉट्सअपवरती शेअर केलं जाईल, पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 7, पिकत घातलेले आंबे या शब्द समूहासाठी एक शब्द सुचवा. आता आंब्याचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे आंब्यावरती प्रश्न विचारू शकतात. मग पिकत घातलेले आंबे त्यालाच आपण काय म्हणतो, तर त्याला आपण अडी म्हणतो. काय म्हणतो, अडी म्हणतो. ठीक आहे. काय, मग बघा, पिकण्यासाठी गवतात किंवा पालापाचोळ्यात एकत्र रचून ठेवलेल्या आंब्याचा समूह म्हणजेच काय, अडी. आणि गाथण म्हणजे काय बघा, महत्वाचं आहे. गाथण म्हणजे काय, तर पिकण्यासाठी एकत्र ठेवलेली आंब्याची जुडी किंवा थप्पी म्हणजेच काय, गाथण. मग आडी आणि गाथण जवळपास एकाच अर्थाचे काय आहेत, 2 शब्द आहेत. राई म्हणजे काय, तर आमराई म्हणजे मोठ्या प्रमाणात झाडं असणं, त्याला आपण काय म्हणतो, राई म्हणतो. म्हणजे थोडक्यात आंब्याची बाग म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. पुढे जाऊया. 8 नंबर, उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला, या म्हणीचा अचूक अर्थ सांगा. म्हणीवरती सुद्धा आपल्याला एक प्रश्न परीक्षेमध्ये 100% विचारला जातो. मग तुमच्या पेपर 1 असो तरी एक प्रश्न असतो आणि पेपर 2 असो तरी एक प्रश्न म्हणीवरती आपल्याला दोन्ही पेपरमध्ये काय केले जातात, विचारले जातात. मग उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला, याचा अचूक अर्थ काय होतो, तर संकट अंगावर घेतल्यावर परिणामांची भीती न बाळगणे म्हणजेच काय, उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला. पुढे जाऊया. 9 नंबर, थोडंसं झूम करतो म्हणजे अजून स्पष्ट दिसेल. तळ्यातील मासे पोहतात या वाक्यातील तळ्यातील या शब्दाचा कारकार्थ कोणता आहे. आता काय विचारलंय की तळ्यातील हा जो शब्द आहे या शब्दाचा काय विचारला आपल्याला, कारकार्थ विचारलेला आहे. मग तळ्यातील या शब्दावरून आपल्याला काय दाखवतोय, तर ती क्रिया कुठे घडली किंवा क्रिया कधी घडली. जर असं दाखवत असेल तर म्हणजे क्रियेचं स्थान दाखवणार आहे किंवा क्रियेचा काळ दाखवणारा कारकार्थ काय असतो, तर तो अधिकरण हा कारकार्थ असतो. ठीक आहे. कोणता कारकार्थ असतो, अधिकरण असतो. मग इथं क्रिया कुठे घडली हे आपल्याला दाखवतोय म्हणजे क्रियेचं स्थान दाखवतोय. म्हणून यामध्ये कोणता कारकार्थ आहे, तर तो अधिकरण आहे. मग अधिकरण ऑप्शन कुठे, पर्याय क्रमांक 4 पा, अधिकरण आहे. ठीक आहे. कर्ता कधी असतोय, तर क्रिया करणारे ते कोण असतंय, क्रियापद असतो, कर्ता असतो. सॉरी, क्रिया करणारा तो कोण असतो, तर तो कर्ता असतो. आणि ती क्रियाचा परिणाम भोगणारं जे असतंय म्हणजे ती क्रिया ज्याच्यावरती होती ते कोण असतंय, कर्म असतंय. आणि अपादान म्हणजे काय, तर दुरावा किंवा वियोग या ठिकाणी अपादान कारकार्थामधून दाखवला जातो. मग अपादान हा कारकार्थ कोणत्या विभक्तीचा आहे, तर तो पंचमी विभक्तीचा कारकार्थ काय आहे, अपादान आहे. अधिकरण हा कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे, तर हा सप्तमी विभक्तीचा कारकार्थ आहे. ठीक आहे. कर्ता कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे, तर हा प्रथमा विभक्तीचा कारकार्थ आहे. कर्म कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे, तर हे द्वितीय विभक्तीचा कारकार्थ आहे. ठीक आहे. म्हणजे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अपादान कोणत्याचा आहे, तर अपादान हा पंचमी विभक्तीचा कारकार्थ आहे. ठीक आहे. एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं ना तर तुम्ही कारकार्थ सहज ओळखू शकताय. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 10 कडे. पोपट या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता. मग पोपट या शब्दालाच काय म्हणतो आपण, समानार्थी शब्द, त्याला शुक म्हणतो
किंवाच रावा असं सुद्धा म्हणतो. या रावावरती सुद्धा काही प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारलेला आहे. त्याच्यानंतर या मिलिंदवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग मिलिंद हा कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? तर मिलिंद हा भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. त्यालाच अजून एक कोणता समानार्थी शब्द आहे? तर तो भ्रमर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, विहग म्हणजे कोण? तर विहग म्हणजे पक्षी ह्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. आणि अही हा शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? तर हा सर्प किंवा साप या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. ह्या अहीवरती पण आपल्याला प्रश्न आहे, विहगवरती पण प्रश्न आहे आणि मिलिंदवरती सुद्धा प्रश्न आहे. म्हणजे चारही पर्यायावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. पुढे जाऊया 11 नंबर. कपाळ करंटा या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. कोणता शब्द आहे? तर कपाळ करंटा हा शब्द आहे. मग याचा योग्य अर्थ काय होतो? तर दुर्दैवी माणूस, त्यालाच आपण काय म्हणतो? कपाळ करंटा म्हणतो. मग ज्याचं नशीब वाईट आहे, ज्याच्या पाठीशी सतत अपयश असते, अशा दुर्दैवी माणसाला काय म्हणतो आपण अलंकारिक भाषेमध्ये? कपाळ करंटा म्हणतो. खूप श्रीमंत माणसाला काय म्हणतो? तर खूप श्रीमंत माणसाला आपण कुबेर म्हणतो. आणि मूर्ख व्यक्तीला काय म्हणतात? इथं बघा मूर्ख व्यक्ती ऑप्शन आहे. मग मूर्ख व्यक्तीला काय म्हणतात? तर त्याला अकलेचा खंदक म्हणतात. काय म्हणतात? अकलेचा खंदक. हे अकलेचा खंदक वरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, म्हणून हे सुद्धा आपल्यासाठी काय खूप महत्वाचं आहे. पुढे जाऊया 12 नंबर. प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो एक विनंती आहे की प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला, कारण आपण तुमच्यासाठी खूप मेहनत घेऊन काय करत असतो? व्हिडिओ बनवत असतो. प्लीज एक लाईक करत चला. पुढीलपैकी विदेशी किंवा परभाषिक नसलेला अस्सल देशी शब्द ओळखा. आता काय सांगितलं आपल्याला? देशी शब्द ओळखायला सांगितलं. ठीक आहे. काय सांगितलं आहे? देशी शब्द ओळखायला सांगितला. मग बघा, बटाटा, बाजरी, टेबल आणि किल्ली. मग या ठिकाणी देशी शब्द कोणता आहे? तर बाजरी हा शब्द देशी आहे. मग देशी भाषेतले शब्द कोणते आहेत? लक्षात ठेवा. बघा, बाजरी आहे, झाड आहे, दगड आहे, दोंडा आहे, हाड आहे, पोट आहे. हे काय आहेत? आपल्या देशी भाषेमधले, म्हणजे महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोली भाषेतले शब्द आहेत. त्याला आपण काय म्हणतो? देशी भाषेतले शब्द म्हणतो. बाकीची माहिती बघा, हा बटाटा आणि किल्ली हे कोणत्या भाषेतले शब्द आहेत? तर हे पोर्तुगीज भाषेतले शब्द आहेत. आणि टेबल हा कोणत्या भाषेतला शब्द आहे? तर हा इंग्रजी भाषेमधला शब्द आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. शब्दसिद्धीवरती सुद्धा आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात. भल्या माणसाने कधीही चोरी करू नये या वाक्यातील भल्या हा प्रश्न काय आहे? काय विचारलंय? की भल्या माणसाने कधीही चोरी करू नये या वाक्यातील भल्या हा शब्द काय आहे? मग भल्या हा शब्द काय आहे? तर भल्या हा शब्द गुणविशेषण आहे. काय आहे या वाक्यामध्ये? गुणविशेषण आहे. थोडंसं झूम आउट करतो म्हणजे व्यवस्थित दिसेल. काय आहे? हा गुणविशेषण आहे. भल्या हा शब्द काय आहे? गुणविशेषण आहे. पुढे जाऊया. मुलगा पुस्तक वाचत असे, मुलगा पुस्तक वाचत असे या वाक्यातील काळ ओळखा. बघा, या असेवरून आपल्याला काय कळालं? वाचत असेवरून काय कळालं? की ही क्रिया कधी घडत होती? तर ती भूतकाळामध्ये घडणारी क्रिया आहे. आणि भूतकाळामध्ये ही क्रिया कशी घडायची? सतत घडायची. म्हणून हा कोणता काळ आहे? तर हा रीती भूतकाळ आहे. मग बघा, भूतकाळात एखादी क्रिया सतत घडत असण्याची रीत किंवा सवय दर्शवण्यासाठी असे हे सहाय्यक क्रियापद वापरतात. म्हणून या ठिकाणी कोणता काळ आहे? तर रीती भूतकाळ आहे. हेच वाक्य बघा, अपूर्ण भूतकाळामध्ये कसं झालं असतं? तर मुलगा पुस्तक वाचत होता. मुलगा पुस्तक वाचत होता हा काळ कोणता झाला असता? तर अपूर्ण भूतकाळ झाला असता. आणि पूर्ण भूतकाळ कधी झाला असता? मुलाने पुस्तक वाचले होते. मुलाने पुस्तक वाचले होते. हे जर असं वाक्य असतं तर त्या ठिकाणी काय झालं असता? पूर्ण भूतकाळ झाला असता. मुलगा पुस्तक वाचत आहे हा सामान्य वर्तमान काळ होईल. ठीक आहे. किंवा मी पुस्तक वाचतो हा सामान्य वर्तमान काळ होईल. ठीक आहे. पुढे जाऊया 15 नंबर. गृहीत या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? मग गृहीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर तो त्याज्य आहे. गृहीत म्हणजे काय? तर स्वीकारलेलं किंवा धरून चाललेलं. आपण म्हणत नाही का मला गृहीत धरा, म्हणजे धरून चाललेलं. आणि त्याच्या विरुद्ध काय आहे? त्याज्य म्हणजेच काय? सोडून देण्यायोग्य किंवा अमान्य. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 16 कडे. प्रज्ञा परीक्षेला बसली कारण तिला शिष्यवृत्ती हवी होती. हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? मग हे केवळ वाक्य आहे, संयुक्त वाक्य आहे, मिश्र वाक्य आहे की प्रश्नार्थक वाक्य आहे? मग आता मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य याच्यामध्ये फरक काय असतो? तर त्यामध्ये कोणतं उभयान्वयी अवयव वापरलं याच्यावरती फरक असतो. मग हे कारण हे काय आहे? तर ते कारणबोधक गौणत्वक उभयान्वयी अवयव आहे. मग गौणत्व सूचक उभयान्वयी अवयव जोडले म्हणून हे कोणतं वाक्य आहे? तर हे मिश्र वाक्य आहे. ठीक आहे. कारण प्रज्ञा परीक्षेत बसली त्याचं कारण काय आहे? तर तिला शिष्यवृत्ती हवी होती. ठीक आहे. संयुक्त वाक्य कशाने जोडलेलं असतंय बघा? तर आणि, व, पण, पणा, परंतु, किंवा यासारखे, अथवा, शिवाय यासारखे जे
प्रधान व बोधक उभयान्वयी अव्यय त्यांनी जोडलेल्या वाक्याला काय म्हणतो आपण? संयुक्त वाक्य म्हणतो. आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेल्या वाक्याला आपण काय म्हणतो? मिश्र वाक्य म्हणतो. हा फरक परीक्षेमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे जाऊया. चोर या नामाचे सामान्य रूप काय होईल? मग चोर या नामाचं सामान्य रूप काय होतं? तर चोरा होतं. नामाला विभक्ती प्रत्यय जोडण्यापूर्वी त्याच्या मूळ रूपात जो बदल होतो ना त्याला काय म्हणतो आपण? सामान्य रूप म्हणतो. सामान्य रूपाच्या व्याख्येवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग बघा, चोर या शब्दाला आपण विभक्ती प्रत्यय लावला तर शब्द कसा तयार होतो? चोराला. मग यापैकी चोर आहे काय आहे? तर चोर आहे सामान्य नाम आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 18. आम्ही उद्या पुन्हा येऊ या वाक्यातील उद्या हे कोणत्या प्रकारचं अव्यय आहे? मग या उद्यावरून काय दर्शवते बघा बरं. तर उद्यावरून काय दर्शवत आहे? वेळ दर्शवते किंवा काळ दर्शवतोय. मग ज्याच्यावरून वेळ दाखवली जाते त्याला काय म्हणतात? तर त्याला कालवाचक क्रियाविशेषण म्हणतात. काय म्हणतात? कालवाचक क्रियाविशेषण. ऋतवाचक क्रियाविशेषण म्हणजे काय? तर क्रिया कशी घडली म्हणजे क्रिया घडण्याची पद्धत जिथं दाखवली असते त्याला काय म्हणतो आपण? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. मग हळू, जलद हे काय आहेत? रीतिवाचक आहेत. त्याच्यानंतर स्थळवाचक म्हणजे काय? तर क्रिया ती कुठे घडली म्हणजे क्रियेत घडल्याचं ठिकाण दाखवणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? स्थळवाचक क्रियाविशेषण म्हणतो. मग येथे, वर, खाली, तेथे, पुढे, मागे हे काय आहेत? स्थळवाचक आहेत. आणि संख्यावाचक म्हणजे काय? तर ती क्रिया किती वेळा घडली हे दाखवतात. मग 1, 2, 5, दोनदा, अत्यंत, चारदा, 15 वेळा हे सगळे काय आहेत? तर हे संख्यावाचक क्रियाविशेषण आहेत. ठीक आहे. पुढे जाऊया. 19 नंबर. तंबाखू हा शब्द मराठी भाषेत कोणत्या परभाषेतून आला आहे? मग तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर हा पोर्तुगीज भाषेमधून आलेला शब्द आहे. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो? पोर्तुगीज शब्द म्हणतो. या पोर्तुगीज शब्दावरती आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. मग पोर्तुगीज शब्द कोणते आहेत बघा? बटाटा आहे, तंबाखू आहे, हापूस आहे, पगार आहे, चावी आहे, बिजागरी आहे. भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे. कानडी शब्द कोणते आहेत बघा? अन्ना, अक्का, भाकरी, खलबत्ता हे काय आहेत? कानडी शब्द आहेत. फारसी शब्द खाना, सामान, हप्ता, जमीन, हकीकत हे काय आहेत? फारसी. आणि अरबी शब्द कोणते आहेत? अर्ज, इनाम, हुकूम, जाहीर हे काय आहेत? अरबी भाषेमधले शब्द आहेत. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न 20 नंबर. खालीलपैकी ओष्ठ्य वर्णाचा गट ओळखा. कोणता सांगितला? कोणत्या वर्णाचा? तर ओष्ठ्य वर्णाचा गट ओळखायला सांगितलाय. मग मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा वारंवार काय सांगितलं? एक ट्रिक सांगितली पहा. काय? KTMDO. ज्यांनी आपले मागचे व्हिडिओ पाहिले त्यांच्या लक्षात असेल. KTMDO. त्याच्या पुढे काय लिहायचं होतं? क, च, ट, त आणि प. मग बघा बरं, क, च, ट, त, प. कोणता विचारला आपल्याला? ओष्ठ्य विचारला. ओष्ठ्य म्हणजे काय? तर ओ म्हणजे ओष्ठ्य. मग प चा जो गट आहे तो कोणता गट आहे? ओष्ठ्य गट आहे. कुठे प चा गट बघा? प, फ, ब, भ, म हे काय आहेत? ओष्ठ्य वर्ण आहेत. क, ख, ग हे काय आहेत? के म्हणजे कोणते? कंठ्य वर्ण आहेत. च, छ, ज चा गट काय आहे? च म्हणजे चपुडं काय? टी म्हणजे काय? तालव्य आहेत. ट, ठ, ड हे काय आहेत? टच्या अलीकडे काय? यम आहे म्हणजे कोणते आहेत? हे मूर्धन्य आहेत. म्हणजे तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त स्मार्टमध्ये एवढी की लक्षात ठेवा, एवढी ट्रिक लक्षात ठेवा. तुमचा 1 मार्क काय होणार? परीक्षेमध्ये 100% फिक्स होऊन जाणार. ठीक आहे. पुढे जाऊया. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. मित्रांनो, आपण महा TET परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड स्वरूपाचा कोर्स या ठिकाणी सुरू केलेला आहे. मग आपल्या कोर्समध्ये कोणते विषय असतील? तर त्या ठिकाणी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे अतिशय महत्त्वाचे असे 2 विषय त्या ठिकाणी असतील. मग यामध्ये तुम्हाला काय असेल? तर प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला त्या ठिकाणी लेक्चर घेतले जातील. त्याच्यानंतर प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला त्याच्या स्पेशल नोट्स दिल्या जातील. आणि प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट म्हणजे ऑनलाईन सराव टेस्ट सुद्धा तुमची त्या ठिकाणी काय केली जाईल? घेतली जाईल. ठीक आहे. आता परीक्षेला दिवस थोडे राहिलेत, त्याच्यामुळे सगळ्या विषयाची तयारी होणं शक्य नाही. म्हणून जे महत्त्वाचे 2 विषय आहेत, एवढ्या 2 विषयाची जरी तयारी केली तरी तुम्ही परीक्षा काय 100% त्या ठिकाणी पास होऊ शकता. याची गॅरंटी आपण देतोय. कारण हे 2 विषय तुम्हाला किती मार्काला आहेत? 60 मार्काला आहेत. मग जर तुम्ही आपला कोर्स किंवा आपली बॅच जॉईन केली तर त्या ठिकाणी तुम्ही 50 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी काय सहज करू शकता. आणि आपला रेकॉर्डेड कोर्स पूर्ण करण्यासाठी तुम्हाला किंवा पूर्ण पाहण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागतील? तर तुम्हाला 7 दिवस भरपूर होतील. म्हणजे शेवटच्या 7 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता? आपला कोर्स घेऊन महा TET परीक्षेची तयारी करू शकता. कारण एका दिवसामध्ये तुम्ही 4-5 प्रकरणं काय करू शकता? सहज पाहू शकता. ठीक आहे. मग हा कोर्स कोणासाठी इम्पॉर्टंट असणार आहे? ज्यांना पेपर 1 द्यायचा आहे त्यांच्यासाठी पण, आणि ज्यांना महा TETचा पेपर 2 द्यायचा आहे त्यांच्यासाठी पण काय असणार आहे? अतिशय इम्पॉर्टंट असा आपला कोर्स असणार आहे. ठीक आहे. मग याची किंमत किती मित्रांनो? तर 1000 रुपये किंमत आहे.
त्याच्यामध्ये आपली स्पेशल ऑफर आहे. स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला तर तो तुम्हाला काय होणार आहे, फक्त आणि फक्त 499 रुपयाला तुम्हाला हा कोर्स भेटणार आहे. मग हे 499 रुपये किंवा कोर्ससाठी कुठं असणार आहे हा कोर्स, तर त्याच्यासाठी आपलं ॲप्लिकेशन आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्लिकेशनमध्ये 499 अधिक 23 रुपये, ॲप्लिकेशनचे 424 रुपये असे तुम्हाला त्या ठिकाणी 523 रुपये पेमेंट करायचं आहे ॲप्लिकेशनमध्ये. किंवा ज्यांना ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येत नाही त्यांनी डायरेक्ट गुगल पे, फोनपेला 96 89 14 16 30 या नंबरवरती 499 रुपये पे केले तरी चालेल. फक्त काय करायचं आहे, पेमेंट केल्यावरती मला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकायचा. व्हॉट्सअप नंबर कोणता आहे आपला, 77 75 88 12 88 या नंबरवरती मला काय करा, व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला मी बॅचला काय होईल किंवा कोर्सला स्वतः जॉईन करील. आपल्या ॲप्लिकेशनचं नाव काय आहे, तर NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. मग व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो किंवा डायरेक्ट प्ले स्टोअरला तुम्ही NG क्लासेस टाकलं तरी तुम्हाला ॲप्लिकेशन भेटून जाईल. किंवा तुम्ही मला मेसेज केला की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, तरी त्या ठिकाणी तुम्हाला काय केलं जाईल, ॲप्लिकेशनची लिंक पाठवून दिली जाईल. ठीक आहे, पुढे जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक किती आहे, 21 आहे. समुद्राने अथांग रूप धारण केले या वाक्यातील विशेषण ओळखा. आता वाक्यामधलं काय ओळखायला सांगितलं आपल्याला, विशेषण ओळखायला सांगितलंय. मग नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, विशेषण म्हणतो. मग बघा, समुद्राने हे काय आहे, तर नाम आहे. त्याच्यानंतर इथं रूप हे सुद्धा काय आहे, नाम आहे. मग रूप या नामाबद्दल अथांग हा शब्द काय करतोय, विशेष माहिती सांगतोय. म्हणून अथांग हा शब्द काय आहे या वाक्यामध्ये, विशेषण आहे. पुढे जाऊया 22 नंबर. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता. आशीर्वाद हा शब्द परीक्षेमध्ये 3 ते 4 वेळेस विचारलेला आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी शुद्ध शब्द कोणता आहे, तर आशीर्वाद हा शब्द शुद्ध आहे. लक्षात ठेवा. आपली गल्लत कुठं होती, तर इथं पहिली वेलांटी की दुसरी वेलांटी याच्यावरतीच काय होते, आपली गल्लत होते किंवा चूक होऊ शकते. मग लक्षात ठेवायचं आहे, आशीर्वाद या शब्दामध्ये कोणती वेलांटी आहे, तर त्यामध्ये दुसरी वेलांटी आहे, हे लक्षात ठेवा. पुढे जाऊया 23 नंबर. वाग्निश्चय या शब्दाचा अचूक संधी विग्रह ओळखा. मग वाग्निश्चय या शब्दाचा अचूक संधी विग्रह कोणता आहे, तर तो आहे वाकनिश्चय. कोणता आहे, वाकनिश्चय. मग हे कोणत्या संधीचं उदाहरण आहे, तर हे अनुनासिक संधीचं उदाहरण आहे. किंवा हा कोणत्या प्रकारची संधी आहे, तर ही अनुनासिक संधी आहे. मग बघा, पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील काय येतंय, अनुनासिक येतं. म्हणून या ठिकाणी ही कोणती संधी आहे, तर अनुनासिक संधी आहे. परीक्षेमध्ये 3-4 वेळेस विचारलेला प्रश्न आहे, म्हणून लक्षात ठेवायचा आहे. जशाच्या तसा प्रश्न आपल्याला रिपीट होतोय. वाक्प्रचाराचा, इथं वाक्य झालं, वाक्य नसतंय. वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. कानाडोळा करणे. मग कानाडोळा करणे म्हणजेच काय करणे, दुर्लक्ष करणे. ठीक आहे, कानाडोळा करणे म्हणजेच काय करणे, दुर्लक्ष करणे. आणि कान टवकारणे म्हणजे काय, सावध होऊन ऐकणे. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला यांच्यावरती विचारला जातो. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 25 रिपीट झालेला प्रश्न आहे. मराठी भाषेचे मोरपंत किंवा मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून कोणाला ओळखले जाते. मग कोणाला म्हणतात मराठी भाषेचे मोरपंत किंवा मराठी भाषेचे जॉन्सन, तर मग ते कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. ठीक आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर, हे तळखडकर झालं, हे तरखडकर शब्द असतो. ठीक आहे, तरखडकर. ठीक आहे, असा शब्द असतो. त्यांना काय म्हणतात, तर त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. हाही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला आहे. बाळशास्त्री जांभेकर यांना काय म्हणतात, तर त्यांना आद्य पत्रकार म्हणतात. ते पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा म्हणजे आपला शेवटचा प्रश्न. पोपट या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता. शुक, मिलिंद, विहग आणि अही या ठिकाणी आपल्याला ऑप्शन आहेत. मग याचं योग्य उत्तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करत चला, पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.